काहीही करून हे दार उघडायला हवं आता. हो, आपण इतका वेळ प्रयत्न करतोय ना, आता जोपर्यंत कोणी बाहेरनं दार उघडत नाही तोपर्यंत ते नाही उघडणार. मी काय म्हणते, माझ्याकडे आईचा आणि सोहाचा नंबर आहे, त्यांना फोन करूया ना आपण. नाही, नको. म्हणजे उगाच कशाला त्यांना त्रास द्यायचा ना. आता एवढा वेळ आपण वाट पाहिलीच आहे, अजून थोडा वेळ वाट बघूया ना. आणि तुम्हाला कंटाळा आला असेल तर आपण गप्पा मारूया ना. आणि बाकी कुठल्या विषयावर बोलण्यापेक्षा आपण आपल्याबद्दल बोलू. आपल्याबद्दल काय आहे? आपल्याबद्दल बोलण्यासारखं बरंच काही आहे बोलण्यासारखं. इनफॅक्ट मला तर सगळं काही आठवतं. माझ्या गाडीचा तुम्हाला धक्का लागल्यामुळे आपली भेट होणं, तिथून हॉस्पिटलमधनं सरळ आपल्या घरी, त्या सगळ्या प्रवासात हळूहळू आपली ओळख होत गेली. त्यानंतर मग आपण तुमच्या अनाथाश्रमात गेलो. तिकडे जाताना तिकडनं येताना आपण दोघंच गाडीत होतो, त्यामुळे छान गप्पा झाल्या. हे अशा प्रवासाचं एक बरं असतं, आपल्या बरोबरचा माणूस नव्यानं कळत असतो आपल्याला. तशा तुम्ही हळूहळू कळत गेलात मला. आणि या सगळ्याचा विचार केल्यावर मला असं वाटतंय की शिमला. शिमला. हो, शिमला. केव्हाचं तुम्हाला सांगायचं होतं पण राहूनच गेलं. शिमला आणि जयपूरला नैना मॅडमच्या ओळखी आहेत, म्हणजे तिथल्या डॉक्टरांना त्या ओळखतात. तर मी तिथेही जाऊ शकते जॉबसाठी. तुम्ही कायम इथून दूर जाण्याच्या गोष्टी का करत असता? कुणाला घाबरताय तुम्ही? कुणापासून पळताय? राक्षस आहेस तू, राक्षस. तू जे काही करतोयस ना, खूप चुकीचं करतोयस. अहो स्वतःही अहो काय करते स्वतःही. तू जरा गप्प बस. मला अगदी खरं खरं सांग वनिता, तू मीनाक्षी आणि दादाला एकत्र पाहिलं होतंस? हळू बोल. नाही, मी विचारते म्हणून हो म्हणू नकोस. नीट आठवून पुन्हा सांग. अहो काय स्वतःही, काहीतरी माझ्यावर विश्वास ठेवा की. नाही, मला मान्य आहे माझ्या गोष्टी लक्षात राहत नसत्या, पण एकदा एक गोष्ट माझ्या लक्षात राहिली ना, तर ती मी 100% खरं सांगत असते. बघा हो, मी माझ्या डोळ्यांनी, या 2 डोळ्यांनी त्या दोघांना रस्त्याच्या बाजूने असं कडकडनी जाताना बघितलंय. वनिता, माझा ना तुझ्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाहीये. आता सांगा, कोणाच्या डोक्यावर हात ठेवू आणि शपथ घेऊ? सांगा, करून दाखवते. वनिता, माझा ना तुझ्या स्मरणशक्तीवरच विश्वास नाहीये. पण तू जे लोकेशन सांगितलंस ना, त्यामुळे मला विश्वास ठेवावा लागतोय. आता तू एक काम करायचं. बोला ना, काय पण काम असेल ना तर मी एकदम पटपट. जरा गप्पा बस. काहीही झालं तरी ही गोष्ट आत्याईला सांगायची नाहीस. एवढंच ना? नाही सांगत. काय नाही सांगणार? ही गोष्ट आत्याईला सांगायची नाही. अगं कुठली गोष्ट वनिता? मीनाक्षी आणि आपल्या अभिदादाची. व्हेरी गुड. जा. मी सांगितलेलं नीट लक्षात ठेव. काय सांगितलं? आलं ध्यानात आलं. ह्या सगळ्या गोष्टी आत्याईला सांगायच्या नाही, आणि तुमचं आणि माझं या विषयावर काहीच बोलणं झालेलं नाही. हा, जाऊ. चला, टेन्शन घेऊ नका. ही वनिता जरी हो म्हणाली असली ना, तरी ही काही आत्याईला सांगितल्याशिवाय राहणार नाहीये. त्यामुळे आत्याईला न कळण्याचं एकच ऑप्शन आहे, वनितानी ही गोष्ट विसरून जाणं. त्याआधी कन्फर्म करायला हवं की खरंच हे दोघं एकत्र आहेत का. हॅलो, बोल ना. नाही, मी सोहा बोलतेय. सॉरी सोहा, मला वाटलं नैना मॅडमचा फोन आहे. बोल ना. कशी आहेस? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी ठीक आहे. सहजच केला होतास का फोन? अगदी सहज नाही म्हणता येणार. मला विचारायचं होतं की
दादा तिकडे. हो इथेच आहेत ते. बोल त्यांच्याशी. हा बोल सोहा. दादा काय चाललंय तुझं हे? इथे घरी सगळेजण तुझी वाट बघतात आणि तू तिकडे काय करतोयस? आणि त्यात तुझा फोनही ऑफ आहे. अगं सोहा, माझ्या फोनची बॅटरी संपली, तो स्विच ऑफ झालाय आणि इथे अजून एक प्रॉब्लेम क्रिएट झालाय. आता काय झालं? अगं यांच्या घराचं दार लॉक झालंय, लॅच उघडत नाही. आम्ही खूप प्रयत्न करून पाहिले, पण आता जोपर्यंत नैनाचा रिप्लाय येत नाही तोपर्यंत आम्ही वाट बघत बसलो. आता काय करायचं? मी एखाद्या चावीवाल्याला घेऊन येऊ का तिकडे? येस, ग्रेट ऑप्शन. तू ताबडतोब निघ, लवकर ये, आम्ही वाट पाहतोय तुझी. हो मी येते. मी मैत्रिणीकडे चालली आहे नोट्स आणायला. ठीक आहे, पण लवकर या. हो. वंस, वंस, हे बघा, जे काही घडलं त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. आपल्या अभिला आपण दोघी ओळखतो आणि तुमचा शब्द तर तो कधीच टाळणार नाही. तसंच काहीतरी घडलं असणार म्हणून तो तसा वागला असेल. आणि हे बघा, जोवर अभि परत येत नाही तर नक्की काय घडलंय आपल्याला कसं कळणार आहे? तुम्ही इथे आहात हे सोहाला कसं काय कळलं? आणि सोहाला कळलंय म्हणजे घरात पण सगळ्यांना कळलेलं असणार. काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार? मी ना उगाच नको त्या गोष्टींचं टेन्शन घेत असते. डोंट वरी, आय विल मॅनेज. कोण आहे? दादा मी सोहा. डोंट वरी, दरवाजा लवकरच उघडला जाईल. हो हो. खोली. थँक्स सोहा. हे सगळं राहू दे, पण मला सांगा लॅचचं नक्की काय आयटम आहे? मला नैना मॅडमने सांगितलेलं होतं लॅच बद्दल, पण या जखमेच्या नादात मीच विसरले. आणि जखमेच्या गडबडीत म्हणजे? अगं काही नाही, थोडं खर्चटलं होतं, आता ओके आहे सगळं. इथे सगळं ठीक असलं ना तरी घरी गडबड झालीये. काय झालं? घरी कळलं का? बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुम्ही इथे आहात हे घरी कळलं तर विनाकारण तुम्हालाही बोलणी खावी लागतील. आणि अगं नाही ग बाई, दादाला बघायला मुलीकडचे आले होते आणि आत्याही ह्याची वाट बघत होती. आणि तूही थोड्या वेळात येतोस सांगून जो बाहेर पडलास तो अजूनपर्यंत आला नाही. आता आत्या किती चिडली असेल हे मी तुला काही वेगळं सांगायला नको. माझं चुकलं. मी त्या लॅचचं जर लक्षात ठेवलं असतं ना तर एव्हाना हे हळद लावून गेलेही असते. आणि आता आत्यांना जर कळलं तर तुम्हाला बोलणी खावी लागतीलच. आणि मला तू का त्रास करून घेतेस स्वतःला? जे काही घडलं त्यात तुझा काहीही दोष नाहीये. आणि इथे जे काही घडलं ते आत्याईला कळणारही नाहीये. आत्याईला काही संशय आलेला नाहीये? तू आधी घरी चल दादा, तिला काय सांगायचं ते मग ठरवू आपण. नाही बहिणी,
यावेळेस मला अभिचा राग नाही आलेला. उलट मला खूप वाईट वाटतंय. मी हे जे काही सगळं करते ना ते चुकीचं करते असं वाटतंय. नाही वत्स, या घराच्या बाबतीत तुम्ही कधीच काहीच चुकीचं केलेलं नाही आणि अभिच्या बाबतीत तर अजिबातच नाही. प्लीज तुम्ही असं नका वाटून घेऊ. जाऊ दे. किती नाही म्हटलं तरी ते घडू नये तेच घडलं. वंस, नका ना मनाला लावून घेऊ असं. वहिनी, आता मलाच या गोष्टीवरती चर्चा नकोय. तुला कामं असतील ना, जा तू. थोडा वेळ मला एकटीला बसू देत. कंबर जास्त दुखत असेल तर मी पट्टा लावून देऊ का? नको, मी घेईन लावून. आता यापुढे माझी काळजी मलाच घ्यायला शिकायला हवं. दादा, काय? मला टेन्शन आलंय रे. कसलं? मी मैत्रिणीकडे नोट्स आणायला जाते असं सांगून घराबाहेर पडलीये. आता जर आपण दोघं एकत्र घरी गेलो तर आत्याला डाऊट नाही का येणार? कसली डरपोक आहेस ग तू? ए हॅलो, मी कधीच घाबरत नाही या कुठल्याच गोष्टीला, पण ती आत्याई आहे. हे बघ, इथे जे काही घडलंय ते आत्याईला माहित नाही हे शुअर आहे ना? हो. मग झालं तर आपण दोघं एकत्र जाऊ शकतो. चल. हो, मग इतका वेळ तू कुठे होतास आणि आपण दोघं एकत्र कसे काय घरी आलो हे विचारल्यावर काय सांगणार आहेस तू? मी तर सांगणार की मी. अरे बापरे, काय सांगायचं? मला डरपोक म्हणत होतास ना? आता एक काम कर, तूच सांग आत्याला पटेल असं एखादं कारण. हे बघ, माझ्यावर सगळं ढकलून मोकळी होऊ नकोस. तू पण काहीतरी विचार कर. काय सांगता येईल? आपण एक काम करूया, असं सांगूया तुझा एखादा क्लायंट अचानक आजारी पडला आणि तुला त्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं. नाही नाही नाही, का? हे कारण अगदी स्ट्रॉंग वाटत नाहीये ग. हा, त्यापेक्षा मी सांगतो, माझी गाडी रस्त्यात बंद पडली. ए नाही आहे दादा, हे फारच रुटीन वाटतंय. आपल्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यात तुझा फोनही 3-4 तास बंद होता. सो आपल्याला हे सगळं कव्हर होईल असं काहीतरी रिझन शोधावं लागणार आहे. प्लीज पटकन विचार कर, आपल्याला ऑलरेडी लेट झालाय. आठवलं? काय? मागे एकदा मी लिफ्ट मध्ये अडकलो होतो, तेव्हा माझ्या मोबाईलला बराच वेळ रेंजच नव्हती. हेच कारण सांगूया. ग्रेट, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. चल निघूया आता. आता काय झालं? नाही ग, आपण एक खोटं कारण सांगतोय ना, त्यासाठी मला आत्याशी खोटं बोलावं लागणार आहे. दादा, आपल्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाहीये आणि खरं सांगणं आपल्याला आता परवडणार नाहीये. हो ना, त्याचा मीनाक्षीलाच त्रास होईल. दादा, तू टेन्शन नको घेऊ. हे बघ, सगळं काही नीट झालं ना की तू आत्याला खरं काय ते सांगून टाक. आय एम शुअर ती तुला नक्की माफ करेल. बरोबर बोलतेस. चल निघूया. दादा, तू आणि मीनाक्षी एवढा वेळ एकत्र होता, मग पुढे काही डेव्हलपमेंट झाली की नाही? आधी आपलं हे मिशन आत्याही सक्सेसफुल होऊ दे, मग सांगतो काय डेव्हलपमेंट झाली ते. चला निघूया. आणि हो, आईला फोन करून सांग आपण निघालो म्हणून. हो. चल.
ओ आत्याबाई, माझी सगळी कामं झालीत बरं का? हा, नाहीतर बघून घ्या काय राहिलं नाही राहिलं. नाही तर मी आज काय विसरली ते तुम्ही मला उद्याच्याला आठवण करून द्याल. विसरण्यावर ना आठवलं बघा, मी उद्याच्याला ना उशिरा येणार आहे. मला जरा घरात काम आहे. मग मला आताच सांगा काय आणायचंय काय नाही आणायचंय. नाही तर मी इथं पोहोचीन आणि मग तुम्ही मला सांगाल वनिता हे राहिलं ते राहिलं ते राहिलं. वनिता, अगं बाई किती बडबड करतेस. तुझी कामं झाली आहेत ना? हा, मग जा आता. चला येते. आत्याबाई, आत्याबाई, काय काय झालं आता? अहो मला मगाशी तुम्हाला काय सांगायचं होतं ना ते मला आत्ता आठवले. एकदम स्पष्ट आठवले बघा. हे माझे बाई, माझी आधीच कंबर दुखतीये, तू तर डोकं का उठवतेस माझं? काय झालं? अहो आत्याबाई, मी आपल्या अभिदादाला त्या मीनाक्षी बरोबर बघितलंय. हेच तर सांगायचं होतं ना. काय म्हणाले? अहो जे सांगायला ना ते एकदम 100% खरं आहे बघा. कुठे बघितलंस? अहो त्या राणीबाई आहेत ना, त्यांच्याकडे जाते ना मी आनंदनगरला कामाला, तर तेव्हा जाता जाता त्यांना बघितलं मी. ही मीनाक्षी पण आनंदनगरलाच राहायला गेली. म्हणजे ती बोलतीये ते काही खोटं नाही. या मुलीने नाव वैताग आणलाय मला. खरं काय आहे ते मला कळायलाच पाहिजे. अगं ऐक, वनिते एक नंबर काम केलंस बघ. ही सगळी माणसं म्हणतात तुझ्या काही लक्षातच राहत नाही, ही सरबोळीचे. पण कसा टाय मला लक्षात राहिलं का नाही? झाली का पंचायत? स्वाताईंनी सांगितलं होतं हे समजा आत्याबाईला काय बी कळतं का म्हणे. नेमकं तेच कसं काय विसरली मी. हो ग बाई, तू सांगितलेलं सगळं लक्षात आहे माझ्या. अभि तुझ्या बरोबरच आहे ना? बरं झालं. त्याला सांग सरळ घरी निघून ये म्हणून. मध्येच काहीतरी आठवलं म्हणून क्लायंटकडे गेलो असं काही करू नकोस. हा, चल ठेवते फोन. हो. काय ग इतकं दचकायला काय झालं? नाही, दचकले नाही, पण तुम्हाला अचानक समोर बघून जरा गडबडायला झालं. फोन कोणाचा होता? सोहाचा. काय म्हणत होती? घरी यायला निघाले म्हणत होती. आणि अभिचं काय? अभि कुठे काही कळलं का? अभि? नाही. नाही कसं? अगं मी ऐकलं ना, अभिबद्दल तू विचारत होतीस तिला. नीटचं कळलं नाही मला, पण सोहा म्हणत होती की तो कुठेतरी अडकला होता. लिफ्ट की काय ते नीटचं ऐकू नाही आलं. ती आली की कळेलच ना आपल्याला. वहिनी, वनिता तुला काही बोलली आहे का? कशाबद्दल? नाही, वनितानी आपल्या अभिला आणि मीनाक्षीला एकत्र बघितलं आनंदनगरला. हो, वनिता बोलली मला. पण वंस, वनिता कशी आहे ते तुम्हाला माहिती आहे ना. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे. वहिनी, मीनाक्षी सोलापूरची आहे हे वनितानीच आपल्याला पहिल्यांदा सांगितलं होतं. आपणच तिच्यावर विश्वास नाही ठेवला. आणि वनिता खोटं कशाला बोलेल ना? नाही, ती विसराळू नक्कीच आहे, पण खोटारडी नाहीये. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की तुला सगळं माहीत असूनही तू मला काही सांगत नाहीये. आता खरं काय आहे ते मला कळणार आहे का? तुम्ही समजताय ना तसं वंस काहीच नाही. वहिनी, तू सांगणार आहेस का मी मीनाक्षीला जाऊन विचारू? नाही म्हणजे त्याच्या पुढे त्या मुलीचं काय होईल ना त्याला तू जबाबदार असशील ना? वंस, या प्रकरणात मीनाक्षीचा काहीच दोष नाहीये. म्हणजे अभिला काही कारणास्तव तिच्याकडे जायला लागलं होतं हे खरंय, पण त्याच वेळी दाराचं लॉक लागलं. म्हणजे त्याला वेळेत इथे यायचं होतं, त्या घराबाहेर पडायचं होतं. लॉक लागलं तर तो तरी काय करणार ना? मला वाटलंच ती मुलगी अभिला काही सुखाने जगू द्यायची नाही. घरात होती ना तेव्हाही लग्न जमू देत नव्हती, आणि आता घराच्या बाहेर काढलंय तरी सुद्धा तिथे बसून ती. पंच, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा ना.
जे काही घडलं त्यात मीनाक्षी किंवा आपला अभि त्यांचं काहीच याच्यात. वहिनी, आता जे काही ऐकायचंय ना ते मी अभिच्या तोंडून ऐकीन. आणि हो, आता त्यामध्ये तू काही बोलणार नाहीये. ए हिरो, इथून कल्टी मारायची, त्याचा जो पिक्चर आहे ना इथंच फ्लॉप करून टाकेन. हे तुमच्यासाठी घ्या. मी ज्या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतेय त्याच गोष्टी माझ्या बाबतीत परत परत का घडतात कळत नाहीये. पण या सगळ्याला थोडीफार का होईना नैना पण जबाबदार आहे. हॉस्पिटलला जाते असं सांगून कुठे गेली होती काय माहित. तिने जर फोन उचलला असता ना तर पण नैनाने फोन का उचलला नसेल. मला हॉस्पिटलला जाते असं सांगून नक्की गेली तरी कुठेही. मी माझ्याशी खोटं का बोलतेय काही कळत नाहीये.